ऑपरेशन टायगरच्या फुटीर गोटात ज्यांचं नाव असणं सगळ्यांसाठीच मोठा धक्का होतं, असे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकरांचे वडील काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात शनिवारी निकाल लागला. 20 वर्ष चाललेल्या या खटल्यात मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मुख्य आरोपी राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत, तर पाटील व निंबाळकर हे सख्खे चुलत भाऊ. पाटलांच्या मार्गदर्शनाने निंबाळकरांच्या राजकारणाला नवं बळ दिलं आणि असं असतानाही निंबाळकरांच्या हत्येत मुख्य आरोपी म्हणून पद्मसिंह पाटील यांचं नाव होतं. राज्यातील बहुचर्चित राजकीय हत्याकांड असलेल्या काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याची पार्श्वभूमी काय हे आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. 20 वर्षापूर्वी धाराशिव मधील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. भर दिवसा घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. हत्याकांडाची माहिती मिळताच निंबाळकर समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केलेली. या राजकीय हत्याकांडात मुख्य आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 8 सहआरोपी होते. राजकीय दबावाची शक्यता असल्या कारणाने निंबाळकरांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी सीबीआयची नेमणूक झाली. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार पद्मसिंह पाटील राज्य सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनामुळे पवनराजे निंबाळकर यांचा राजकीय प्रवेश झाला. पुढे त्यांच्याच सहकार्याने सहकारी बँका, साखर कारखान्यांचे संचालकपद, अध्यक्षपद इत्यादी महत्त्वाच्या नियुक्त्यांवर पवनराजे निंबाळकरांची राजकीय घोडदौड सुरू होती आणि त्यामुळे 2002 पर्यंत त्यांच्यात सलोख्याचे संबंध होते. मात्र उस्मानाबाद सहकारी बँकेतील कथित होम ट्रेड घोटाळा यासोबतच तेरणा सहकारी साखर कारखान्यातील कथित आर्थिक अनियमितता या प्रकरणात पवनराजे निंबाळकर यांना अटक झालेली आणि ही अटक पद्मसिंहांमुळे झाल्याची पवनराजेंची धारणा होती आणि यामुळेच त्यांचे संबंध ताणले गेले. पवनराजेंनी पद्मसिंह यांच्या विरोधात मोर्चे, उपोषण, आंदोलन केली. त्यानंतर पद्मसिंह व त्यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केली असा आरोपही पवनराजेंनी केला आणि यामुळेच त्यांच्यातल्या तणावाचे संघर्षात रूपांतर झाले. याच्याच पार्श्वभूमीवर पद्मसिंह यांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांच्या मदतीने पवनराजेंना संपवण्याचा कट रचला आणि त्यांच्या खुनाची सुपारी दिली असा आरोप होता आणि याच्याच आधारे सीबीआयने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार पद्मसिंह पाटील यांना अटकही केलेली. यांच्यासोबत सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, दिनेश तिवारी, मातम चौधरी, कैलास यादव, ज्ञानेंद्र पांडे, शशिकांत कुलकर्णी हे सहआरोपी होते. मात्र सीबीआयच्या आरोपपत्रानुसार या हत्येसाठी आधी झालेल्या बैठका, शस्त्र मिळवण्यासाठी आरोपींची बिहारमध्ये जाणे, सुपारीसाठी वापरलेले पैसे इत्यादींच्या बाबतीत पारसमल जैनने वेगवेगळ्या कबुली जबाबात वेगवेगळी माहिती दिली आहे आणि त्याच्या साक्षीला पूरक साक्षी पुरावेही नाहीत असे नमूद करून गुन्ह्याच्या घटनाक्रमांची साखळीच पूर्ण होत नसल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. आज 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय देऊ शकते असे न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले आणि सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढले. अशा अत्यंत गंभीर प्रकरणात तपास संस्थेने आरोपींचे ना मोबाईल फोन जप्त केले ना त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले. सरकारी पक्षाचा संपूर्ण भर माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्यावरच राहिला. मात्र त्याचे दोन्ही कबुली जबाब व साक्ष यामध्ये खूप विसंगती आहे की ते पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाहीत.
त्याच्या साक्षीला आधारभूत असे इतर कोणतेच साक्षी पुरावे नसल्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषमुक्त करण्याचा निकाल न्यायालयाने दिला। या निकालाचा खासदार ओमराजे निंबाळकर व त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। हे कलियुग आहे। या युगात सद्वर्तनी सदाचारी लोकांना निराशेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते। पण सर्वच आरोपी निर्दोष असतील तर पवनराजे यांची हत्या कोणी केली, त्यामुळे उच्च न्यायालयात जाणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका।